हाय हॅलो नमस्कार, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. तर आता आम्ही कोल्हापूरमध्ये आलो. कोल्हापूरमध्ये कालच म्हणजे आलेलो, तर आज राहिलो. आता आम्ही नाश्ता करायला चाललो. मग आम्ही कोकणला जाणार आहेत, मालवणला जाणार आहेत. तर गुड मॉर्निंग. तर तुम्हाला आम्ही नाश्ता काय करतो ते दाखवतो. अगोदर बोलून घ्यायचं, मग गुड मॉर्निंग करायचं. गुड मॉर्निंग, हाऊ आर यू? मोबाईल मी चांगली दिसते, माझ्या मोबाईल गाडी बघा मी कशी दिसते मला ते नक्की सांगा. माझं आउटफिट बघा. माझं आउटफिट पहा, तुम्हाला नंतर दाखवते. पाच 7 मिनिटं येते बघून. पाहण्यासारखं आहे. सगळ्यांनी इकडे यावे. खूप छान आहे, निसर्ग सौंदर्य आहे. ब्युटिफुल प्लेस इन कोल्हापूर. रंकाळा तलाव. आमचे मोठे बंधू दादा हाय करा. प्राध्यापक सचिन सुधाकर टाकणे रंकाळा तलावाचा आनंद घेत आहेत. खूप सुंदर असा तलाव. ते टाइमपास करत आहेत. आणि अयो सॉरी हा. छोटू दादा हाय करा. वहिनी आमच्या वहिनी म्हणते चंद्र दिसतोय, पण हा चंद्र आहे का तुम्ही सांगा. हा सूर्य. सकाळी कधी चंद्र दिसतो का? वहिनी म्हणतात चंद्र दिसतो. किती भारी दिसतोय. आता आम्ही ना राधानगरी ह्या डॅम्पला आलेलो आहेत. व्हिडिओ जर अलाउड असेल तर मी ते तुम्हाला दाखवते. आणि हे पहा, हाय करा वहिनी. वहिनी सारखं हाय करत नाही. वहिनी वहिनी म्हणते का चलो इधर से हाय. आता आम्ही आलेलो आहोत राधानगरीमध्ये डॅम पाहण्यासाठी. छान आहे. पुढे गेल्यावरती डॅम इथून पुढे जाण्यास अयो अगोदर झाली सर्दी. तर वहिनींनी ड्रायफ्रूटचे लाडू आणलेले आहेत, ते आम्ही खातोय. आणि आता कुठे चाललोय आपण? आपण राधानगरी अभयारण्यामध्ये चाललेलो आहोत. राधानगरी अभय अरण्य तिकडे चाललोय. इथे पाहू शकता तुम्ही पाणी आहे. हा व्ह्यू किती भारी आहे ना. आणि लाडू तर लय भारी झालाय, छान लागतोय. आणि आम्ही आता ना ही गाडी केली आणि ह्या गाडीमध्ये चाललोय. बघू शकता तुम्ही. ही गाडी नव्हती करायची. ठीक आहे, छान आहे, मस्त आहे, टीव्हीतल्या सारखी. चलो. आणि आम्ही आता गाडीमध्ये बसलेलो आहोत. खूप छान गाडी आहे. आता खूप आनंद आहे. आमचे ड्रायव्हर आणि हे बघा छोटू दादा. ना छोटं पुढं आपले गाईडांचं पण फोटो घ्या. आपले गाईड तुमचं नाव काय सर? सचिन गवळी म्हणून आपले गाईड आहे. आजची जंगल सफारीचा आनंद आम्ही घेत आहोत. आता हेच आम्हाला सगळं दाखवणार आहे. चलो. रायडिंग बिडिंग नाही.
हक्क्याचा हक्क्याचा वाटा धनगर वस्ती होती. ठक्याचा आहे त्याच्या ठक्याचा. धनगराची जमीन तिथे वाटायचो. त्याने ते शासनाला दान केलं त्याच्या नातवाने. त्याचं मोबदला काय घेतला तो मला माझ्या आजोबांना नाव स्पॉटला द्यायचं. स्पॉटला ठक्याचा वाटा. त्याच्या राहायच्यावर व्यवस्था आहे स्टेट आहे त्याचं ऑनलाईन बुकिंग असतं कोल्हापूरला. आमचे छोटे दादा फुल एन्जॉय करतात. उड्या मारतात वरती म्हणा गाडीवरती. डान्स पण करतात. डान्स करतात. साऊंड पाहिजे होता. नेटवर्कच नाहीये इथं. सगळ्यांची ओळख नाही करून दिली तू पहिल्या ब्लॉक मध्ये. आहे की हे आमच्या बहिणी, हे दादा, कुठचे दादा आणि आम्ही जंगल सफारी करायला चाललेलो आहे. असतात का? आता सगळे प्राणी भेटणार आहेत. जे जे दिसतील ते आम्ही तुम्हाला दाखवू. ते गाडी उड्या बिड्या नाही ना मारत. नाही हे मागणारे प्राणी आहेत ते शक्यतो दिवसा ऍक्टिव्ह नसतात. दिवसा त्याची फिरती नसते. सूर्य मावळल्यापासून सूर्य उगवेपर्यंत म्हणजे रात्रीच्या वेळेस शक्यतो करत नाही. आणि कुठलाही प्राणी अटॅक कधी करत नाही. आपण जर त्रास दिला तरच. तर आता आहे ना आम्हाला इथून 3 डोंगर आहे ना ओलांडून जायचंय. आणि आम्हाला आता एक प्राणी दिसलाय. माकड दिसलाय. ही खूपच मस्त जंगल सफारी आहे. खूप आनंद येतो जंगल सफारीला. तुम्ही पण या. आणि ह्या वहिनी बघा. मी आहे वरती. मी हा हे तर लईच आनंद घेता येईल. अति आनंद. वहिनी माझ्या एवढा आनंद खाऊन घेतो थोडंसं. वहिनी झाल्यावर त्यांनी उभं राहून उपवास आहे वहिनीला. उपवास आणि मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे. सगळ्यांना उपवास करते. दुसरा नाही खायला काय. नूडल्स आहे ते छान लागतं. दादा सध्या चिप्स खाण्यामध्ये व्यस्त आहे. त्यांना भूक लागलेली आहे. आणि तुम्ही खाऊन घेतले. वहिनी आता खाली ठेवत आहे. आणि खाऊन घेतलेले थोडी मोठी झालेली. रस्ता कसा आहे हा? हा घाटातला रस्ता आहे. जंगलातला रस्ता आहे. खूप छान आहे. छान म्हणजे आपली गाडी तर 4 व्हीलर नाही चालत. आपल्याला इथून आहे ना यांच्या गाड्या जंगल सफारीचीच गाडी घ्यायला लागते. आणि खूप छान ड्रायव्हिंग आहे गवळी सरांची. वाव. आणि आता आम्ही पण उभा राहतो. चला, हो, हो. आनंद घेतो थोडा. वहिनी आपण पाहिल्यानंतर असं करा, असं करा. ओ खूप आनंद होतो. असं करा. आणि लय भारी हवा येते. खरा आनंद जीवनाचा निसर्गामध्येच आहे. जसं वहिनींनी सांगितलं निसर्ग आपला मित्र आहे आणि तो आपण तिथे जपलं पाहिजे. पक्षी असो, झाडे आहे, प्राणी असो, सूचना पण करायला पाहिजे. छान वाटते. जंगल सफारी करायलाच पाहिजे. भारी वाटतं. आपल्याला वाटतं की प्राण्यांची भीती वाटते. नाही ते बोलले की ना सिंह जरी दिसला ना तरी ना आपण त्यांना तिथंच उभं राहायचं. तो आपल्याला काहीच करत नाही. ते आपल्या मनामध्ये भीती. बघा समोरचं डोंगर. शांत राहायचं. तुम्हाला समोरचं डोंगर दाखवते. थांबा आता. आपण आहे ना हा डोंगर त्याच्या पलीकडचा 3 डोंगर आहे ना ओलांडणार येतं. आणि ना इथे ना प्राण्यांचा आहे ना असा आवाज येतोय. पण आहे ना अजून तरी ना आवाज येतो. आणि हा रस्ता महाराष्ट्राचं पहिलं अभयारण्य आहे. राधानगरी हे महाराष्ट्राचं पहिलं अभयारण्य आहे. हडकीची सरी म्हणजे जी मोठी झाड आहेत ना ही हडका वनस्पती आहे. कोणती? ही आहे ना जी बोटी झाडं आहेत ना ही हडका वनस्पती. हाडका वनस्पती झाडं म्हणतात. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे वनस्पती पण आहेत. कुठे ते बघा. फणस दिसलेला आहे आमच्या आणि त्याचा आनंद त्यांनी घेतलेला आहे. फणसाचा आनंद. पण खायची इच्छा पूर्ण नाही झाली. ते आपण आता सफारी झाल्यानंतर खाऊया. पण ते आमचे गाईड हडक्या मागे गेलं. मागे गेलं का? हे एक झाड दाखवा. झाड बघितलं त्याचं नाव आम्हाला नाही माहिती. खूप छान. असं वाटतं आम्ही
खरोखर जंगलामध्ये झाल्यासारखं वाटायला लागलं. जंगलातच आलोय आपण, असं काय करताय ते? अमेझॉनचे जंगल झाल्यासारखं वाटायला लागले. आपल्या महाराष्ट्रातलं जंगल म्हणजे खूप 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 येतं छान पाठीमागे. शब्दामध्ये तमालपत्र आहे त्याची पत्ता आपण म्हटलं वापरतो ना तमालपत्र. तुम्हाला आहे ना मी तमालपत्र दाखवते. हे ना तमालपत्राचं झाड आहे. आपण ते मसाले भातात किंवा भाजीला मसाल्याचे सामान मसाला बनवायला नाही वापरत का, जाऊ द्या. त्याचं हे झाड आहे, खूप छान आहे. आणि मला असं वाटतं आपण याचे पानं घ्यायला पाहिजे होते, पण अलाउड नाहीये, नाहीतर आम्ही घेतलेच असते. म्हणून म्हटलं आम्ही काय जातं- सोडत नाहीत कुठं. म्हटलं जातं वृक्षवल्ली आम्हा सोयरे. खूप भारी वाटते. आडवा धरा, आडवा धरा. जंगल जंगल की सफारी. प्राणी आडवं नका. एवढे की प्राणीच तर पाहिजेत आपल्याला. काय होय इथे ना ढेकर आहे आतमध्ये दिसतंय आम्हाला. दिसा ना तू, दिसा ना. खूप झाड आहे. मागे सर, मागे. थोडंसं पाठीमागे. हे बघ, हा थांबा थांबा थांबा. अरे वा. याच्या आहे ना पलीकडे मी शोधलं पण मलाच दिसत नाहीये आता. गेलं ते गेलं. ही तर रान कोंबडा आहे. आता हा रानकोंबडा दिसलेला आहे आम्हाला सध्या. पण आहे तुम्हाला ना झाडीमुळं नाही, या झाडाच्या पलीकडे कारवी नावाची वनस्पती आहे. औषधी कारवी. वनस्पती. जे आपण कास पाठवण्यावरती पाहायला गेलो होतो ती तशी नाहीये. याचं वैशिष्ट्य म्हणजे ही 7 वर्षांनी एकदा फुलते. आवडतं खाद्य. गव्याचं हे आवडतं खाद्य आहे. कारवीची फुलं आहे ना, ते कोणाचं? गारवीची फुलं आहेत. ही गवा हे प्राण्याचं खाद्य आहे. ही 12 महिने फुलतात आणि खूप छान आहेत. तुम्ही पाहण्यासाठी नक्कीच या, तुम्हालाही आवडेल. ही येलो कलरची ना कोणती वनस्पती आहे? दातपाडी. ही हाताने जर आपण तोडली तर हाताला थोडीफार सूज येते. नको. एवढी विषारी वनस्पती नका आहे. गाडी चालवायची. पण खूप छान आहे. पूर्वीचे लोक आहेत ना, ते ना मासेमारीसाठी ना ती वनस्पती ना ती यूज करायचे. छान आहे हे, मस्त. दुसरा डोंगर आहे. तो डोंगर आहे पहिला. नाही नाही, आम्ही हे बनवलं. फुल जंगल आहे, फुल. प्राणी बघा, प्राणी सापडेल. प्राणी शोधा सापडेल. शोधा म्हणजे सापडेल असं आम्ही म्हटलं जात नाही. आतापर्यंत 3 वाव, ही कारवीची फुलं पहा तुम्ही. थांबा. ही आपल्या साताऱ्याला नव्हती का कास पठारावर? ते फुल आहे. ते 7 वर्षातून एकदाच फुलतं असं म्हटलं ते जातं. फुल आहे. बरोबर ना? हो. आणि ते फुल आम्हाला सापडले. या जंगलामध्ये ना म्हणजे जास्त कारवीची फुलं आहेत 70%. आता सीझन आहे ना, संपत आलाय. मागच्या महिन्यामध्ये काका बोलले की मागच्या महिन्यामध्ये ना पूर्ण आहे ना झाडाला फुलं बिलं आलेले. पूर्ण जंगल आहे ना फुलांनी, आणि वेगवेगळ्या प्रकारची पण फुलं आहेत. ते पण मी तुम्हाला दाखवते. रानभेंडी. रानभेंडी पण पाहिली. ती कोण खाता? इथं काहीतरी आहे. कवळीचा रोड कुठून येतो? इथं आहे ना 2 प्रकारची कारवी आहे. ती मग कशी दाखवलेली आहे ना, ती निळसर आणि ही व्हाईट. आणि पहा तुम्ही, पूर्ण अशी रोडच्या कडीला आहे. किती भारी वाटतं ना. आणि इकडनं पण आहे गावरान आहे. आणि गावरान इकडनं माझी आहे. म्हटलं जाते तिला गावरान. गावरान आहे का? गावठी भाषामध्ये हुरी बोलतात. हुरी. गावरान आणि ना- भाषेमध्ये हुरी म्हणतात याला. आपल्या इकडं शेळीला म्हणतात. काय म्हणतात शेळीला? तीर. आमच्या छोट्या दादाने तर पूर्ण करून दाखवलं. त्यांना शाळांचा एक्सपिरियन्स जास्त आहे. छोटा दादा. आणि हे जंगली आवळ्याचं झाड आहे. पण त्याला आवळे आलेले नाहीये सध्या. काका, मग ते जंगली आवळ्याचं झाड म्हटल्यावरती असं म्हणजे आपण आपल्याला ते खायला चांगलं नाही ना, तर खाऊ शकतो आपण? हा का? ती रानभेंडी पण खाऊ शकतो का मग? रानभेंडी तेवढी म्हणजे त्याला मोठी फळं येतात, छोटी फळं येतात. अच्छा. म्हणजे भेंडी खातो ना, हा. तेवढी खातो. पूर्वीची लोक जगात हा. हे अभयारण्य आहे ना 24,000
1000 एकर आहे आणि आम्हाला हे किती 44 सगळं फिरायचं म्हणलं मग किती दिवस लागतील? किती दिवस लागतील एवढं पॉसिबलच नाही आहे ना फिरायला 351.16 स्क्वेअर किलोमीटर आहे आणि आपल्याला किती दाखवत आहे 44 बाय रोडने आपण फिरत आहोत आणि बाय रोडने फिरत खूपच आहोत. छान आनंद येत आहे. आणि आमचे पतिदेव खूप आनंद घेत आहेत अक्षय म्हणतात नाही आहो नाही मग काय म्हणते काय हो काय म्हणते पतिदेव हा ठीक आहे जाऊ दे. पतिदेव हा परमेश्वर म्हणणार का पती परमेश्वर पती परमेश्वर पतिदेव नवरा सगळं एकच त्यांची धर्मपत्नी मी अर्धांगिनी हो सगळ्यांचा पॉइंट आहे का? नाही. आपण वरती जाणार आहोत. फोटो काढते का? व्हिडिओ आपण आता वरती जाणार आहोत. सगळ्यांनी याचा आनंद घ्यावा. आणि आम्हाला आता हे गाईड करतायत चलो ही लॅडर आहे याच्यावरून येताना सुरक्षिततेने यावे. सेफ्टी फर्स्ट. कारण सेफ्टी ऑफिसर आहेत ना म्हणून सेफ्टी चला पटापटा अप्रतिम. उंच आहे ना हे बघा अप्रतिम काय निसर्ग अप्रतिम सगळ्यात एक नंबर थोडं धुकं असल्यामुळे क्लिअर दिसत नाही. हे पूर्ण डॅमचं बॅकवॉटर आहे. साधारण डॅम लक्ष्मी तलाव गोवत नदीवरती बांधलेला शाहू महाराजांनी बांधलेला डॅम आहे राधानगरी डॅम. तर आता आम्हाला दादा जॉईन झालेले आहेत पाठीमागे दादा हाय करा हॅलो. हाय मी अगोदरपासूनच मी पण आहे श्रुतिका बरोबर कायम. आणि वहिनी दमला खूप अतिशय सुंदर अशी जंगल सफारीची ट्रिप आहे. आमच्या वहिनी जमलेल्या आहेत. खऱ्या अर्थाने निसर्गाचा जर आनंद तुम्हाला घ्यायचा असेल वहिनींनी पण तर join. आपलं जे राधानगरीचं जे अभयारण्य आहे तर तिथे तुम्ही नक्कीच विजिट करा. ट्रेकिंगसाठी पण आहे आणि जंगल सफारीच्या ज्या गाड्या आहेत तर ट्रेकिंग साठी पण आहे हां तर तुम्ही इकडे येऊ शकता आणि याचा आनंद घेऊ शकता. अतिशय सुंदर असा ट्रेक आहे. निसर्गरम्य वातावरणामध्ये तुम्ही या जंगल सफारीची खूप खूप मजा घेऊ शकता. आणि आमच्या छोट्या दादाला काहीतरी सापडले म्हणून ते तिकडे बोट दाखवते वाघ सापडलाय. बिबट्या दिसलाय बिबट्या. हो ते वाघाचं भारी पाणी आहे. आता आम्ही ना वाघाचं पाणी हे पाहायला जाणार आहेत पुढचं स्पॉट झाडी काय डोंगर काय ते वातावरण सगळं एकदम ओके. याला ना वाघाटी फुलं म्हणतात. हे कशासाठी असतात त्याच्या बिया असतात पूर्वीची लोक भाजी करून राहायची. साईडवरती याच्या बिया असतात ना ते ना पूर्वीचे लोक आहेत ना या फुलांची ना भाजी करून खायचे. हे पहा हे फुलं आता क्लिअर दिसत आहेत का नाही काय माहिती. एक मिनिट वाघ इथं वाघ नाही शेवटचा कसला कसलं भारी हे आपण आता कोकण पाहूया. कुर्ले डॅम. पायथ्याला कोकण पाहून पूर्ण पाहिलं कोकण डोळ्याचं कोल्हापूर खाली ओढा आहे जरा ओढ्याला 12 महिने पाणी असतं. पूर्ण एवढं पाणी काय म्हणतं हे ना? हे खाली सगळे आणि शाहू महाराज त्यांच्या काळात जास्त तेव्हा या पाणवठ्यावरती मारले. त्याच पडलं नाव आहे वाघाचं पाणी. इथे येतात. हा पूर्वीचे वाघ आहे. आता वाघ त्यांच्याबरोबर वाघाला मारलेलं का त्यावेळेस हा त्या शिकरा करायचे शाहू महाराज. हा का शिकराचे पण बोलतात. अच्छा वाघ इथं बाबत या पाणवठ्यावरती त्याला वाघाचं पाणी बोलतात. वाटला त्यावरला वर गेलात ना त्याची रांगा दिसतो बरोबर. आणि ही आहेत ना वाकेरीची फुलं आहेत जंगली फुलं आहेत याचा काही यूज नाही आहे हे असेच आहेत. ह्या झाडाची शेवाई हे ना कलम करण्यासाठी ना त्या मातीमध्ये ना यूज करतात. हा मिक्स करतात.
आणि हे आपली सह्याद्री. पण अप्रतिम एकदम. आपण कोकणाच्या ही आता जी मागं दिसते आहे ती आपली सह्याद्रीची पूर्ण रांग आहे, सह्याद्रीचा कडा आहे. आणि खाली जे दिसते ते पूर्ण कुर्ला डॅम आहे. आणि समोर जो दिसतोय तो एक पॉइंट आहे, ट्रेकिंग पॉइंट. आणि हे पलीकडच्या बाजूला जे दिसतंय ते घनदाट जंगल आहे. हे राधा नाही इकडचं एक कुर्ली आणि शिवाजी महाराज गगनबावडा बघा. गगनबावडा तो पण गड आहे. ते प्रायव्हेट आहे वाटतं. गगनबावडा म्हटले. ही दोन लाईन आहे ना, तिथं वरती पुढं पहा. या डोंगराच्या वरती हे गगनबावडा बघा. हे सगळ्यात शेवटचं घर, इकडला काही करू. आहे इथं समोर हे डोंगर फक्त छोटंसं एकदम मोठ्या समोर पुढं. हे फुलं आहे ना, याला आहे ना खूप खाज असते. याचं नाव आहे आगेफोक. हे पुढचं काय आहे? सगळे आणि ही सह्याद्री बघा आपली. गड बीड नाही का कोणता? खूप डोंगर येतात. आता असं माझ्या मोबाईल मध्ये ना जास्त नाही दिसत आहे, पण खूप आहेत. ए मला सोडून जातात. चलो चमकतात का? त्याचं काय फळ बिळ येतं का त्याला? अच्छा, त्याचा उपयोग कशासाठी करतात? आणि ऐका ना, हे प्रत्येक झाडाला शेवळ काय बरं? पावसाचं प्रमाण जास्त आहे. हा शेवाळ भरपूर असते, 12 महिने शेवाळ असते. हे शेवाळ कधी मरत नाही, अमर आहे. ही वाले सुद्धा घेतली मी सध्या त्याला पाणी मारलं तर जिवंत होते. हो का? तिला मरतच होत. आणि आमच्या पती देवांना आहे ना एकदम बारीक प्राणी दिसलाय एवढ्या गाडीतून, आणि ते उतरले तर आपण पाहू शकतो. कुठे हो? किती लांब दिसलं. कुठे आहे? हे काय ते चिकडलेलं पलीकडचं बाजू. पुढचं मोठं झाड. अरे देवा, लय लांब लांब चिटकलंय ते. लय लांब आहे. एवढं कसं दिसलं हो तुम्हाला एवढ्या लांबचं? झाड दिसते का? हे black आहे बघा. नाही हे ना, बघा, यांना दाखवता येतो. आणि तुम्हाला जर दिसलं तर मला पण सांगा, मला पण नाही दिसलं अजून. गाडी बसा. इकडं आम्ही आलेलो आहोत सावराई सडा पाहिला. ते मोठा आहे का हा पाण्याचा तलाव? मोठा पाण्याचा तलाव आहे इथे ना. कडक उन्हाळ्यामध्ये पण पाणी असतं. म्हणजे बाकीचे म्हणजे तर बाकीच्या तळ्यांना आहे ना पाणी जर नाही ना राहिलं तर मग आहे ना इथं पाणी असतंच 12 म्हणजे उन्हाळ्यात, कडक उन्हाळ्यात पण. तर मग आहे ना ते इथं पाणी पिण्यासाठी येते. तर मग तेव्हा उन्हाळ्यामध्ये ना दिसतील प्राणी. फक्त एकदम शांत वातावरण आहे, काहीच नाही, एकदम शांत. आणि हे ना पठारे, पूर्ण पठारे पाहू शकता. कुठे? आणि गव्याचे पाऊल येतात. पाणी प्यायला आला असन सकाळी, आहे का नाही? त्यांना विचारते. जेवलो है ना, जेवलो आलता का? जेवलो आता पाणी प्यायला. आता थांबा थोड्या वेळची नाही. हे इथं आहे ना. इथे गावाचं पाऊल हे पहा इथं दाखवा बरं, दाखवा. हे मावळ्याच्या माश्या दाखवत आहेत छोटू दादा. हे जर एक चावली तर तोंड सुजत. एक चावली तर हा तेवढं आहे.
इकडे बघा, हे बिबट्याचे पाऊल शोधतायत. दिसतायत का कसे? आणि इधर मेरे पतिदेव विचार कर रहे हैं. क्या विचार कर रहे हो आप? आता पण येते तर मग येतोय ना आवाज, आता पण येतात प्राणी, त्यावेळेस नाही. असा विचार करते तर डोक्यात विचार काय आलाय माहिती का? इथं कपडे धुवायला दगड चांगला आहे, हे पाहू शकता. भारी आहे ना. वहिनींना म्हणलं चला आणा गाडीतले कपडे धुवून टाकू. आणि हा डॅम आहे ना छोटा आहे, इथपासून आहे तर इथपर्यंत आहे, पण हा खूप खोल आहे. त्यामुळे इथं आलात ना जरा जपून. चलो फॉलो मी. कुठे गेले दादा? तिकडनं गेले काय? व्ह्यू कसा आहे? भारी आहे ना. आणि इकडे बघा, कुठे गेले दिसतायत का? ते तिकडे आहे ना दादांचे आहेत ना, काय कशाचे पाऊल शोधतायत ते? बिबट्याचे पाऊल शोधायला गेले. बसलेले पण आहेत ना, असं म्हणजे पठार आहे ना त्याच्यावरती ना, सकाळी कोवळ्या उन्हात त्याच्यात जर ना ते बसले ना तर ते छापतं. तर ते पण ते काका म्हणतात गवा बसून गेलाय. ते तिकडं पण आहे, असं इथं आहे ना सकाळी मॉर्निंगला आहे ना ते येत असतील बसायला, कोवळं ऊन घ्यायला. आहे का नाही छोटू दादा? येत असते. असा एक आमचा अंदाज आहे. पाहू शकतो तुम्ही तिथं. थंडीमुळे इथं जरा बरं वाटत असेल त्यांना. किती मोठं आहे बघ ना हे पठार. आणि पठार किती मोठे हे पहा. उन्हाळ्यात बघायला मध्ये यांना जाऊ दे की मागते ना कुठं. आणि इथे ना शेकरू आहे, हे पहा. कसं चाललंय. हा तर इथे पाहिजे लटकले ते थंडीने. पुढे पुढे घ्या पुढे. आरो बस बस बस. त्याची शेपटी बघ, शेपटी बघ. हा बस बस. थोडं पुढे घ्या, अजून थोडं थोडं पुढे घ्या का? पुढे घ्या काका. बस बस. बस बस बस. खांदे आडवी ती. हे पहा इथं. हा याला लय भारी हा. एक नंबर. कसलं भारी दिसतंय ना कलर पण. हा. मस्त. आता आम्ही गगनगिरी कीर्तनवाडा या मठामध्ये आलो आहोत. हे बघा आळूचे पानं. आणि इथे ना भक्तच राहतात ना, बघू शकता. आणि साईडने पूर्ण जंगल आहे. कसलं भारी ना. चल. आणि हे जास्वंदाचं झाड आहे, आबोली कलरचं आहे हे जास्वंदाचं झाड.
कलरचा फोटो काढायला एकदम शांत. लांबू ना खूप छोटा आहे. फास्ट करतो. दादा साईडला वा. आणि दादा उडी मारतो का हो ये लवकर दादा आवाज झालं. विषारी येतो साप. तू जखम होती कमी विषारी आहे जरा. हलू नका चला ना लवकर तर मित्रांनो, जंगल सफारी आमची आता समाप्त होत आहे थोड्याच वेळामध्ये. सर्वांचा एक्सपिरियन्स जाणून घ्या. हा वहिनी तुमचा सांगा पहिलीचा एक्सपिरियन्स. जंगल सफारी एकदम सुंदर होती. त्याच्यामध्ये आम्हाला गवा दिसला, त्याचबरोबर शेकरू आणि एक साप पण दिसला. साप हिरवा कलरचा साप होता, हरण होतो. आणि वाघ पिण्याची जी जागा होती तो पॉईंट एकच नंबर होता. तिथून सगळं कोकण दर्शन झालं. कोकण दर्शन एक म्हणत होते, कोकण दर्शन पण झालं. आणि सह्याद्रीच्या रांगा ज्या असतात ते पण छान होते. दादा तुमचा, बेस्ट एक्सपिरियन्स. छोटू दादा तुमचा. खूपच छान. आम्ही फक्त गावाचे छोटा दादा गावाला काय नाही दिसलं. दिसला तुम्ही नाही पाहिलं. अर्धा हा तो पळाला आम्हाला एकदा पाहून. शिंग बघितले, एकदा मुंडकं बघितलं, मग शिपटी बघितली, मधला भाग दिसला. हो, खाली वाका. अर्धा 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 तुम्हाला आवडली का मला खूप जंगल सफारी आवडली. माझ्या आयुष्यातील पहिला हा अविस्मरणीय क्षण होता. पूर्ण झाडं वनस्पती आमच्या सगळ्यांचा बघण्याचा आनंद खूप, म्हणजे तो शब्दातून बोलू शकत नाही इतका आनंद होता की निसर्गाच्या सानिध्यामध्ये खूप प्रेम भेटलं. आणि मस्त फॅमिली बरोबर मी जंगल सफारीचा आनंद घेतला. तुम्ही पण जंगल सफारी बघण्यासाठी नक्कीच या. थँक्यू. चला बाय. जंगल सफारीचा एंड झालेला आहे. तर जंगल सफारी खूप छान होती. एक्सपिरियन्स खूप छान आला आणि ना खूप भारी वाटलं. तुम्हाला कसं वाटलं? भारी वाटलं. जंगल सफारी खरंच खूप छान आहे. एक्सपिरियन्स पण छान होतं. त्याच्यामध्ये आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी दिसले. जास्त नाही दिसले पण ठीक आहे. निसर्ग छान होता. त्याचबरोबर एन्जॉय पण केला. मस्त एन्जॉय केला. एकदम असं थंड वातावरण होतं. एवढं ऊन होतं पण कसलंच ऊन लागलेलं नाही. एकदम थंड वातावरणामध्ये झालं. हा या ना. फुलपाखरं जास्त त्याच्यामध्ये, शेकरू, गवा आणि साप. सापाचं नाव काय होतं? सापाचं ते ग्रीन कलर. ओ दादा सापाचं नाव काय होतं? हरणडोळ नावाचा साप. हा. एकदम असा मेल याच्यामध्ये होता तो. आणि एकदम असं पातळ, म्हणजे असं एकदम छोटा होता आणि लांबीला जास्त होता. आणि हे आमचे गाईड होते. हाय करा. यांनी खूप छान आम्हाला सगळं सांगितलं आणि गाडी पण छान आहे. खूप आम्ही फोटो पण काढले. आता ते आम्हाला आत्ताच सोडून चाललेत आणि खूप भारी वाटलं. मज्जा आली. आता इथून आणि पुढे आम्ही कोकणमध्ये जाणार आहे. सगळं मिळून आहे ना 3.5 ते 4 तास लागते. तर 4 तास धरायचे. खाणं पिणं जरा मज्जा इथून मस्ती. पुढचं काय आमचं नेक्स्ट हे असेल तर तुम्ही बघत राहा. हा. बाय. आणि व्हिडिओ कसा वाटला हा माझा तो नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. बाय.